लाडकी बहीण योजनेमध्ये परत केवायसी सुरू झालेली आहे। तर ही केवायसी ऑफलाईन पद्धतीने अंगणवाडी सेविका करत आहे। ज्याही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता त्या संपूर्ण लाडक्या बहिणींना जर त्यांनी केवायसी केलेली असेल आणि त्यांच्या केवायसीमध्ये जर चूक झालेली असेल तर तुमची यादी तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे देण्यात आलेली आहे। अंगणवाडी सेविका तुमची केवायसी जी ही प्रक्रिया आहे ही ऑफलाईन पद्धतीने करत आहे। यामध्ये बघू शकता ज्याही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता त्या लाडक्या बहिणींनी जर केवायसी केली असेल म्हणजे तुम्ही केवायसी केलेली आहे परंतु केवायसीमध्ये काही चूक झाली तुमच्याकडून, जर चूक झाली असेल तरच तुमची जी यादी आहे ही यादी तुमची ज्याही एरियामध्ये राहता तुम्ही त्या एरियामध्ये अंगणवाडी सेविका त्यांच्याकडे ती यादी देण्यात आलेली आहे आणि त्या यादीनुसार केवायसी केलेल्या लाडक्या बहिणी फक्त ज्यांनी केवायसी केलीच नाही आहे 31 डिसेंबरच्या आज जर तुम्ही केवायसी केलीच नाही आहे, विसरले, काही तांत्रिक अडचणीमुळे तुम्ही केवायसी करू शकलेले नाही आहे, तुमचे नाव या लिस्टमध्ये नसेल तरीसुद्धा तुम्ही जाऊन चेक करा तुमचे नाव आहे का। ज्याही लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली आहे परंतु चूक झालेली आहे आणि चुकीमुळे तुमचे हप्ते थांबलेले असेल त्या लाडक्या बहिणींची केवायसी सुरू आहे। तुमची लिस्ट आलेली आहे, त्यांच्याकडे जा, अंगणवाडी सेविकाकडे त्यांच्याकडे तुमची जी कागदपत्र आहे ते त्यांना द्या, जसे की तुमचे आधार कार्ड आहे, राशन कार्ड आहे किंवा एक हमीपत्र आहे त्यांच्याकडे, ते हमीपत्रसुद्धा तुम्ही भरून द्या। आमच्याकडून चूक झालेली आहे, आमची चूक दुरुस्ती करून आमची केवायसी आहे, आमचे जेही राहिलेले हप्ते आहे हे उर्वरित हप्ते आमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावे अशाबद्दल एक जे परिपत्रक आहे म्हणजे हमीपत्र आहे हे सुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे। आणि केवायसी झाल्यानंतर तुम्ही जर यामध्ये इलिजिबल असाल तर तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता राहिलेला आहे तो जानेवारी महिन्यासोबत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार। परंतु सध्या तरी महाराष्ट्राचे काम बंद आहे परंतु केवायसी सुरू आहे, परंतु जो हप्ता होता जानेवारी महिन्याचा हा हप्ता अजूनपर्यंत वितरित बद्दल कोणतीही अपडेट आलेली नाही आहे, कारण की सध्या तरी याबद्दलची अपडेट 2 ते 3 दिवस येणार नाही आहे, कारण याबद्दलचा GR येणार आणि GR आल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये जानेवारीचा महिना हप्ता जमा केला जाणार। कोणत्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 हप्ते आलेले आहे त्यांना जानेवारीचा महिना येणार आणि ज्या महिलांनी आता जी केवायसी दुरुस्ती केलेली आहे त्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हा हप्ता लेट येऊ शकतो, परंतु त्यांना जानेवारीचा जोही हप्ता आहे हा लवकर येण्याची दाट शक्यता राहू शकते जर तुमची केवायसी प्रक्रिया ही जर पूर्ण झाली तर तुम्ही तुमच्या अंगणवाडी सेविकाकडे जा, त्यांच्याकडे आपली जेही डॉक्युमेंट्स आहे घेऊन जा, डॉक्युमेंट्सनुसार तुम्ही तुमची केवायसी कंप्लीट करा। डॉक्युमेंट लिस्ट जास्त नाही आहे, आपण परत सांगण्याचा उद्देश हाच आहे की ज्याही लाडक्या बहिणी राहिलेल्या आहे त्यांनी आपली केवायसी कंप्लीट करायला पाहिजे, कारण ही शेवटची संधी असणार आहे। तुम्ही जर यामध्ये तुमची केवायसी केली नाही तर तुम्हाला पुढील हप्ते हे परमनंट बंद होणार आहे। केवायसी कोणत्या लाडक्या बहिणींनी करायला पाहिजे तर ज्या महिलांचे हप्ते थांबलेले आहे जसे की नोव्हेंबर आणि डिसेंबर त्याच महिलांनी आपली जी यादी आलेली आहे त्या यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही चेक करा, किंवा ज्यांच्या आधीच्या केवायसीमध्ये त्रुटी काही चुका झालेल्या आहे त्याच लाडक्या बहिणी आपली केवायसी पूर्ण करू शकतात। तर लवकरात लवकर आपली केवायसी करा आणि ज्याही लाडक्या बहिणींना हप्ते येत आहे कुठेही अडचण नाही आहे, नोव्हेंबरचा हप्ता आला, डिसेंबरचा सुद्धा हप्ता आलेला आहे, त्या लाडक्या बहिणींना परत केवायसी करायची गरज नाही आहे। तुमचे हप्ते व्यवस्थित सुरू आहे आणि यानंतर सुद्धा तुम्हाला जानेवारीचा महिना जोही हप्ता आहे हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार। त्यामुळे तुम्ही केवायसी करू नका किंवा अंगणवाडी सेविकाकडे सुद्धा जाऊ नका। फक्त ज्यांची लिस्ट आहे लिस्टनुसार तुम्हाला फोनसुद्धा येणे सुरू झालेले आहे। आमच्या एरियामधल्या भरपूर ज्या लाडक्या बहिणी होत्या त्यांच्या केवायसीमध्ये काही अडचणी आल्या, काही त्यांची केवायसी चुकलेली आहे, त्यांनी आपली ऑफलाईन केवायसीसुद्धा केलेली आहे। त्यांना फोन आला अंगणवाडी सेविकाकडून की तुम्ही केवायसी करायला या, तुमची लिस्टमध्ये नाव आलेलं आहे, अशाबद्दल तुम्हालासुद्धा नाव येऊ शकते। तर लाडकी बहीण योजनेमध्ये ही एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती। यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल तर तुम्ही आजच आपल्या अंगणवाडी सेविकासोबत संपर्क करा, लिस्ट आली का चेक करा, जर लिस्ट आली असेल तर पूर्ण लिस्ट चेक करा आपले नाव आहे का, जर असेल केवायसी प्रक्रिया पूर्ण करा, नंतर तुमचे हप्ते तुमच्या बँक खात्यावर जमा केले जाणार। तर लाडकी बहीण योजनेमध्ये ही एक महत्त्वाची अपडेट होती। यानंतर जीही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।